नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात आपलं आवडीचं युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे साहित्य संवाद आणि मी आपला युट्यूब मित्र प्राध्यापक डॉक्टर गजानन लोहवे. मित्रांनो, प्राध्यापक कुमुद पावडे यांच्या अंतस्फोट या आत्मकथनाचे अनेक व्हिडिओज आपण बघितलेले आहेत. आज बघूया त्यातील 7वं प्रकरण ज्याचं नाव आहे मा निषाद. आता निषाद कोण आहे या संदर्भातली माहिती आणि निषादा संदर्भातली पार्श्वभूमी आणि त्यानंतर निषादावर लिहिणारे वाल्मिकी यांच्या संदर्भात खरं म्हणजे अत्यंत पोटतिडकीने कळवळीने लिहिलेली ही माहिती आहे. मित्रांनो, प्रसंग असा घडला की एक दलित नाट्य संमेलन होतं आणि दलित नाट्य संमेलनामध्ये कोणीतरी दलित साहित्यिक महर्षी वाल्मिकी संदर्भात सांगून राहिला. आता महर्षी वाल्मिकी संदर्भात काय सांगून राहिले ते तर त्या जाहीर भाषणामधून सांगून राहिले की महर्षी वाल्मिकीची प्रतिभा कशी, त्यांची कल्पनाशक्ती कशी, की त्याने निषादला एक शाप दिला आणि तो श्लोक म्हणजे त्याचा अपूर्व श्लोक आहे, प्रसिद्ध गाजलेला असा श्लोक आहे. 32 अक्षरांचा आणि अनुष्टुप छंदामधला सहज त्यांच्या तोंडातून तो श्लोक निघाला आणि त्या श्लोकाच्या निमित्तानं वाल्मिकी किती मोठे होते, वाल्मिकी किती प्रतिभावंत होते, महर्षी होते याचं गुणगान गायला लागले. जेव्हा प्राध्यापक कुमुद पावडे हे सगळं ऐकत होते तेव्हा त्यांना या गोष्टीची खरी म्हणजे शिशारी आली. या गोष्टीचं वाईट वाटलं की वाल्मिकी हा तसा कोळी होता जातीने, पण कोळी असल्यामुळे तो दलित, पण केवळ दलित जातीत जन्माला येणं म्हणजेच दलितत्वाचं लक्षण किंवा दलित साहित्यिक का तर नाही. मित्रांनो, दलित साहित्याची किंवा दलिताची व्याख्या फार वेगळी आहे. मग ती जाती धर्माच्या पलीकडची आहे. दलित म्हणजे कोणाला म्हणावं, जे दळल्या गेलेले आहे, जे पिडल्या गेलेले आहे, जे युगानुयुगे विशिष्ट संस्कृतीने विशिष्ट समाजाने ज्यांच्यावर अन्याय अत्याचार केलेले आहे आणि जातीहीन केलेले आहे, जे धर्मदरिद्री आहे, कर्मदरिद्री आहे, अशा लोकांना आपण दलित असं म्हणतो. मग दलित ही एक जात नाही तर दलित ही एक जाणीव आहे आणि म्हणून ती वृत्ती प्रवृत्ती आहे. इथे जातीचा संबंध येत नाही. आणि म्हणून मग जेव्हा महर्षी वाल्मिकीचा संदर्भ येतो तेव्हा महर्षी वाल्मिकी केवळ कोळी आहे म्हणून ते दलित होतात असं कुमुद पावडेंना वाटत नाही, तर दलितत्वाची त्याच्यामध्ये जाणीव असली पाहिजे. मग जेव्हा आपण निषादला महर्षी वाल्मिकीने जो शाप दिला त्या शापासंदर्भात पाहू, मग प्राध्यापक कुमुद पावडेंना खटकते कुठे की महर्षी वाल्मिकींना दलित म्हणणं आणि दलित म्हणून त्यांचा मोठा गौरव करणं हे उचित नाही. कारण दलितांना दलितांची वेदना, त्यांची ती सहवेदना होते आणि ती जाणवते, ती त्यांच्या प्रत्येक शब्दामधून व्यक्त होते. ती जाणीव, ती दलितत्वाची जाणीव, जे पिळलेपणाची, जे नाडलेपणाची, जी प्रताडलेपणाची जाणीव आहे, ती जाणीव महर्षी वाल्मिकीच्या कोणत्याही श्लोकामधून व्यक्त झाली नाही. म्हणून महर्षी वाल्मिकी हे दलित ठरत नाही. मित्रांनो, निषादाचा काय प्रसंग आहे? कोण होता हा निषाद? तर रामायण काळामध्ये, रामाच्याच काळामध्ये, महर्षी वाल्मिकीच्या काळामध्ये निषाद हा एक धनुर्धारी होता. खरं म्हणजेच गरिबीने प्रचंड पोळलेला होता. तो दलित होता. शिकार करणे हाच त्याचा व्यवसाय आणि शिकारीवरच त्याचा संसार चालायचा. आपले भुकेचे तांडव माजलेल्या त्या घरामध्ये, कित्येक दिवसाचे उपाशी असलेल्या त्या घरामध्ये जेव्हा हा शिकार आणायचा तेव्हा शिकारीनेच त्या घराचं भरण पोषण व्हायचं आणि म्हणून शिकार करणे हा त्याचा धंदा. असाच एकदा तो शिकार करायला गेला आणि कुठेतरी कौंच म्हणजे सारस पक्षी, खरं म्हणजे सारस पक्षी हे कधीही एकटे राहत नाही, ते शक्यतो जोडीनेच राहतात, नर आणि मादी सोबत राहतात. सारस पक्षी कुठेतरी एका जंगलामध्ये प्रेमक्रीडा करत होते. छानपैकी ते प्रेमामध्ये मग्शूल झालेले होते आणि अशा वेळेस निषादाने आपला बाण सोडला आणि तो अचानक त्या नर पक्षाला लागला आणि नर पक्षी तिथे घायाळ होऊन पडला, मृत्युमुखी पावला. प्रेमामध्ये उत्सुक असलेल्या त्या मादीला प्रचंड वाईट वाटले. ती आपला नर, आपला सोबती, आपला सहचर मरण पावला म्हणून ती घायाळ झाली, तडफडू लागली. तिचं ते मनाची विषण्णता त्या वाल्मिकीने जाणली. त्या घायाळ पक्षाचं, घायाळ सारशाची, मादीची विषण्णता, तिचं दुःखी झालेलं अंतःकरण
वाल्मिकीला जाणवलं, वाल्मिकीच्या प्रतिभेने ते दुःखी जीव ओळखला आणि तेव्हाच त्या निषादला तुला भविष्यात कधीच प्रतिष्ठा मिळणार नाही अशा पद्धतीचा शाप दिला. प्रश्न इथेच निर्माण होतो की वाल्मिकीला शाप देणं आवश्यक होतं का? जर वाल्मिकी दलित होता, जर वाल्मिकीला त्या घायाळ होऊन पडलेल्या सारस पक्षाचं मृत्यू दिसला, त्याचं दुःख दिसलं, आपला सोबती मरण पावला याच्या वियोगाने दुःखी झालेली ती मादी दिसली, ती सारस पक्षिणी दिसली, तो क्रौंच पक्षी दिसला, पण त्याच वेळेस आपल्या मुलाबाळांच्या पोटापाण्यासाठी वनवन फिरणाऱ्या आणि शिकारी हाच त्याचा धंदा असणाऱ्या त्या निषादाचं दुःख नाही दिसलं. पक्ष्यांना कुठेतरी एक घरटं असतं, हक्काची जागा तरी असते, पण निषाद हा दलित होता आणि म्हणून दलितपणाचं उसवलेलं जीवन तो जगत होता. त्याला घरटच नव्हतं, त्याला खऱ्या अर्थानं आपलं स्वतःचं घरच नव्हतं. हे त्याचं घर नसले पण दिसलं नाही. निषाद हा एका युगायुगाच्या वेदनेचा हुंकार आहे. निषाद हा एका युगायुगाच्या वेदनेचा प्रातिनिधी आहे. ते त्याचं, त्या माणसाचं, त्या समाजाचं प्रातिनिधिक दुःख नाही दिसलं. एकीकडे निषादाने त्या प्रणयसुप्त सारसांना मारल्याचं दुःख दिसलं आणि त्याला तो शाप देतो, पण त्याच वेळेस रामाने कधी काही हरिण मृगाची जेव्हा तो वध करतोय, त्या वधाचं तो स्तुती करतोय. मग एकीकडे आपल्या नायकाने केलेला वध हा त्याला स्तुतिप्रत वाटतोय आणि दुसरीकडे निषादाने केलेला वध हा शापयुक्त वाटतो, पाप वाटतो, कलंक वाटतो. खरं म्हणजे निषादाने केलेला वध हा पोटासाठी होता, तो काही चैनीसाठी, सुखासाठी, ऐश आरामासाठी नव्हता. तर रामाने आयुष्यामध्ये केलेले बरेच वध हे सुखासाठी होते. याच श्लोकाचा दुसराही अर्थ काढला जातो की रामाने जेव्हा रावणाचा वध केलाय आणि माता सीतेला त्याच्या तावडीतून सोडून आणलं, तेव्हा तो वध फार सुखदायक, फार आनंददायक वाटला. म्हणजे कुणीतरी चैनीसाठी, कुणीतरी यशासाठी केलेलं वध हे आनंदाचं होतं आणि निषादाने केलेला, पोटासाठी केलेला वध हा पापाचा होतो. असं का? महर्षी वाल्मिकीची प्रतिभा प्रचंड आहे. प्राध्यापक कुमुद पावडे म्हणतात की महर्षी वाल्मिकीची प्रतिभा प्रचंड आहे. त्यांची कल्पना शक्ती आपल्या आवाक्याच्या पलीकडची आहे, प्रचंड. एक कवी म्हणून, एक महाकवी म्हणून वाल्मिकीचं नाव हे अजरामर आहेच. त्यांचं मोठेपण कोणीही नाकारणार नाही. पण मुद्दा असा येतो मित्रांनो की एवढ्या महान प्रतिभेच्या माणसाला त्या घायाळ पक्षिणीची वेदना दिसली आणि जिवंत माणसाची वेदना का दिसली नाही? तुम्ही पशुपक्ष्यांवर काव्य लिहिता, तिथे प्रतिभा पाहता, त्या प्रतिभेने त्याला मोठं करता आणि माणसाला आपल्या प्रतिभेच्या, आपल्या कल्पनाशक्तीच्या कवेतही घेत नाही. पहिल्यांदा माणूस महत्वाचा आणि माणूस जगला तर पशुपक्ष्यांना त्यानंतर महत्व. हे जर तत्व खरं म्हणजे निषादाचं तत्व काय होतं मित्रांनो? निषादाचं तत्व होतं जीवो जीवस्य जीवनम, जगा आणि जगू द्या. तो जो वध करायचा, शिकार करायचा, तो फक्त आपल्या पोटासाठी करायचा. आणि दादा धर्माधिकारी असं म्हणतात की एखादा खाटीक असेल, तो दररोज कोंबडे बकरे कापतो आहे, मग तो पापच करतो का? तेव्हा त्या संदर्भात दादा धर्माधिकारी असं म्हणतात की तो त्याचा व्यवसाय आहे. फक्त त्याने ते करताना त्या व्यवसायामध्ये प्रामाणिकता ठेवावी, म्हणजे त्याला पुण्य मिळेल, असं जर दादा धर्माधिकारी म्हणताय, तर महर्षी वाल्मिकीला याचा पोटापाण्याचा प्रश्न का दिसला नाही? यांची प्रतिभा, त्याची वेदना, त्याच्या वेदनेने का कळवळली नाही? हा प्रश्न कुमुद पावडे या निमित्ताने निर्माण करतात. आणि त्यामुळे महर्षी वाल्मिकीची असलेली प्रचंड प्रतिभा, जर ती प्रतिभा माणसाच्या उत्थानासाठी उपयोगी पडत नाही, जर ती प्रतिभा माणसाचं दुःख गोंजारत नसेल, त्याला सुखाप्रत नेण्यासाठी, ती उन्नयन करण्यासाठी जर आपल्याला उपयोगी पडत नसेल, तर त्या प्रतिभेचं आम्हाला काही लेणं घेणं नाही. अशा पद्धतीने कुमुद पावडे म्हणतात प्रतिभा तीच, कल्पनाशक्ती तीच की ज्या माणसाने बोलणं चांगलं तेच की ज्या शब्दांनी, ज्या प्रतिभेने, ज्या कल्पनाशक्तीने माणसांच्या दुःखांवर फुंकर घातल्या जाईल. आणि म्हणून
कुमुद पावलेंच्या दृष्टीने महर्षी वाल्मिकींची प्रतिभा दलितांच्या उत्थानासाठी थिटी पडते, हाच विचार या लेखामधून सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.